पोरनं लग्न होई की बापू बाबा, पोरगीचं लग्न झालं तुम्हाकडे शेकाती पद्धत कन्यादान करानी लग्नामा कन्यादान करतस ना, बरोबर आहे ना. मग आको विचारस तुमले, समजा आते रवी किरण महाराज कीर्तन लिहायचे, तुम्ही जी दक्षिणा दिशा मना कीर्तन दक्षिणा लिन मी निघी गो, तुम्ही मला फोन करी विचारशात महाराजांना पैसाच ना किराणा भरा का वावरली ना. काय संबंध, दान करायच्याविषयी समजी घ्या, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की. एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही गाय दान केली, गाय दान करानंतर दूध न पेमेंट लेवल तुम्ही जातस का. हा, दान करायचे विषय संपी घ्या. मग ही सुद्धा दान करतात तुम्ही, कन्यादान दान केली गेली आहे ना, दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही. मग आपला अधिकार राहत नाही ना, तरी सुद्धा काही काही माया दिनभर मग 4-4 फोन करते, का होईल तो कोणी काही बोलणं का, तो खाद का बरं 3 तास मग मरी जाई का ती, कितलं घर मग दाती घाला नसे. हा, अरे जगा आणि जगू द्या. हो, आणि बाकी नाही पुरी बितल्या वायबारीत काही काही देवबाना पुरी सोड्यात ते नवरा थोडं का काय बोले ना, 1-2 शब्द का बोले ना, लगेच फोन लावते, मम्मी हो हे मला घाण घाण शिव्या देतात, पप्पांना पाठवून दे. आणि आतेना पुरेशे का त्या काय आहे ते उजी वगैरे काय म्हणतात, मूर्ख आहे का तू, तुला अक्कल नाही का, बिंडोक आहे का, इथलंच बोलतस आतेना पुरे. तरी सुद्धा माय बापले फोन करीन लेवाल बोलायला घेतीस. बहीण तुले मूर्ख म्हणामा, नालायक म्हणामा, इथला रागीर आहे ना. तून मायले विचार, तून बाप कसा उद्धार करे तून माय. अरे इतकं पवित्र नातं आहे, नका ना सत्यानाश करू त्याचा. प्रत्येक सुनबाईला विनंती आहे, माय बापांचं घर सोडते ना माय, त्याच दिवशी निर्णय घ्यायचा, हे माझ्यासाठी परकी असू शकतात पण माझे सासू सासरे हेच माझे मायबाप आहेत, हा भाव मनात ठेवा. हा, थोडं जड जाईल तुमले, हो थोडं जड जाईल, बाकी ना पोरी म्हणते ना मरी जायचो आमनाच किडा पाडाय. मायबाप सोडा, सासू सासऱ्याचे मायबाप म्हणा, दिवस चांगला जाते. का बरं माहिती आहे का, तुम्ही जवळ माहेर माय निघते ना बहिणी सोड, राग नाही राहणार तुम्ही, खरंच ना मायच्या. कारण मला खरं बोलान सवय बाबा, खरं बोलान सवय. बऱ्याच बाईसले पचत नाही म्हणा खरं बोलेल, बाकी ना चिडावं येडे त्यान बसे काय लागत. पण माझा बोलण्याचा राग नका धरू, माझ्या कीर्तनातून मी परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो बरं का. सून सासूचं काही सांगायची गरज नाही, पण तुम्हाला जोपर्यंत आपलं जीवन जगायची पद्धत कळत नाही तोपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचणं शक्यच नाही महाराज. पहिले आपले नियम मारानं पडी, चौकट मारानं पडी, कोणतं नातं कसं सांभाळा नाही शिकणं पडी. पहिले प्रत्येक मुलगी माहेरवरनं निघते ना, तर तुमचे भाऊजाईला सांगतात, भावाचं जर लग्न झालं असेल तर भावाच्या बायकोला सांगतात, वहिनी मी जाते ग बाई, पर ऐक ना, माझ्या पप्पांना सकाळी नाश्त्याची सवय या, माझ्या मायला सकाळी चहा लागतो, 1 कप चहा बनवून देत जाय ग. म्हणजे तुम्ही वहिनीने तुम्हाला माय बापले सकाळी मग चहा नाश्ता देवाला पाहिजे अशी अपेक्षा असेल तुमले. तसं जाते सासू सासरायले सकाळी मग चहा नाश्ता देत जा, नक्कीच तुम्हाला माय बापले बी टाईमवर भेटे. कारण आपला जुना लोकेशने म्हणे, शेजी नोसनवारी या ते लेवणी, हा चुलान मांगे सुईन मांगे, असं येते. हा इथलं बोट समजत मग येडापणा का करते बहिणी. आणि अजून दुसरा फायदा सांगतो, तुम्ही सासू सासऱ्यांचं जर करत असाल, त्यांना खाऊ घालत असाल, तुमचे लहान लहान लेकरं बघतात ना, ते तरुण झाल्याच्या नंतर लग्न केलं ना, लग्न केल्याच्या नंतर त्यांना जर बायको थोडी स्ट्रीक भेटली ना, हो ती बाई जर सांगे ना पोऱ्याला, ए तू मायबाप मारा राहणार, तो सांगे असं चालणार नाही. मनी मायनी मना बापनी मना आजी बाबासले खा वाढले, मला खावान पडी, हाय कवय सांगी आमना खानदान मा मायबाप वागानी परंपरा आहे, हाय कवय सांगी तू, त्याने आजी बाबाला त्या मायबाप सांगे देखील पाहिजे तवय सांगेन तू, बरोबर आहे की नाही. हा बोल नका. म्हणून प्रत्येक बाईला विनंती असेल माझी, आई वहिनी एक बाजू, आता दुसरी बाजू ऐका. आई वहिनी सुनबाईसनी आता दुसरी बाजू, सासूवासनी बी थोडं धीर धरत जा. काय ना, आपला जन्म हा भगवानने आपले धाडले, जिथलं चांगलं करताय तिथलं चांगलं करा. पण लोक चांगलं करतात नाही, पण किडापाडाशिवाय राहतात नाही, काहीच फायदा नाही. कारण आपण मेल्याच्या नंतर नाव निघायला पाहिजे हो. हा, मरानंतर सुद्धा लोक हे म्हणावं, काय तात्याना स्वभाव होता, काय आप्पा होता, अरे अरे वरीस 2 वरीस राहायला पाहतात बिचारा. नाही ते गाव मा इथला किडा पाडताना मरणात ना, तरी प्रेत यात्रा मागे अरे शिलगाव रे, बरोवी गे रे, देवबानानी गाण गे रे भाऊ, इथलं बी काय वायबार जगो, बरोबर आहे की नाही.
सुनबाईला सांगितलं गेलं, सासूबाईला बी सांग नाही. तुम्ही पण तुमनी पोरगीनं लग्न होई गे ना, बावड्यानं लग्न होई गे ना, येणारी सुनबाईने आपली पोरगी द्याव भाव मनमा तयार ठेवा ना. ती नक्कीच तुमले माय म्हणे. फक्त सुनबाईशनी चूक नाही महाराज, दगा बाबा, साहेबराव बाबा, एक हाते टाळी नाही वाजत, दोन्ही हात पाहिजे. सुनबाई बी इसले माय म्हणावे, पण या बाकीने म्हाताऱ्या बी ऐकाल तर धरल्या उजी किळा पाडती बाकी. हा, तेवढं देव बनाड्या नाही येत. समजा समजा समजा, जर का तुम्हाला पोरगानं लग्न होत नाही, पोरगा 28 वर्ष नाव घ्या, माय मन बावड्या 28 वर्ष नाव घ्या, आपण 2 वर्ष मग 30 वर्ष नाव जाय, देव बा भेटू दे रे बरी वाईट नट्टी वट्टी का वय ना, पण वय झालं पाय माझ्या डोळ्यात दखल. बाकी ना त्या असं सांगा कशी करा ना, फक्त जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे देव नवशी तुम्ही वहू गरमाला येतेच, आणि ती वहू येवानंतर आव बिचारा याव बी 30 वर्ष नाव जायला थोडं मागे मागे फिरत दल्ल्या माय वो बिकू हाव तू तीन मागे फिरत. बाकी ती इथल्या येड्या राहतेस ना, एक ठिकाणी कार्यक्रम लेखू पिशविठी मंजुळी ना, मंजुळी बसणे म्हणे. बाबा म्हणतं काय म्हणे, मन पोऱ्या इथला बारी होता ना म्हणा, तू नाही राहू द्या ना, कुत्रं आहे ना, राहू द्या. म्हणजे ते कुत्रं सुद्धा सिद्ध कराय ना, मी 4 पाय नाही तरी कीर्तन ऐकायला नको. बाकीना 2 पायना घर झोपेले, कोणले कुत्रं म्हणून आले. आणि बाकीना असं खेळा पाडणार राहतं ना, काय कोण जात नाही त्या कीर्तनले. बाकीना काय नाही रे, कुत्रं सुद्धा होतं नाही त्या कीर्तन, मग असं बी कोण म्हणावं नाही, कुत्रं बी घे भाऊ बोला नाही. मी घेऊ जेमतेम तर मी तर की जायलो, तू प्रवास पक्का होई जाय. त्या आजी माई मन पुढे ही बसणी म्हणे. महाराज म्हणता काय म्हणा, पोऱ्या इथला बारी होता, चूक सुद्धा वलांडी नाही. पहिला मुले लेवाल घ्या त्यांचा असून काय खावडा काय नाही, बायकोनच ऐकच म्हणे. तो म्हणतो माडी त्यांचा असून काहीच खावाडा नाही, तुला पोऱ्या पहिलाच लेंडा बैल होता, फक्त तू काही वय काही नाही राहता. तो नाही म्हणे महाराज, त्याला काहीतरी खावाड्यालाच आहे म्हणे. म्हणतं तुनं बट खरंय माडी, पण मी इथला दूर तर येले, मी आराम होई 1 तासभर म्हणेन, लवकर येले, तू इथल्या पुढा का बस सोड राहिली म्हणून. नाही म्हणे महाराज, मला असं वाटणं तुम्हाला बाली बी लंबरला तुम्ही गुड्या बी दखतस का म्हणे. म्हणता की पुन्हा सत्कार करणार. म्हणजे इतका भाव चुकी नावे जायचं त्या नातास मग तुमना पोरगा आहे. अरे तुम्ही सुनबाईन सांगे खुश आहे, ते आनंद लिहा ना, तुम्ही तिथला करताच त्यानं लगीन करेल रास का नाही, खुश आहे ना बायकोन सांगे राहू देव वा, त्याचले देखील आनंद लिहो. पण बाकीने बाईसले सुनबाई जर का त्या पोऱ्यान गाडीवर बटणी का तीच ना, तोंडे डोकं तुझं धरलीस ना, पोऱ्यान गाडीवर हो बटणी का अशा दखती त्या इथलं तिरप तोंड करत असा मग तुला लक व्हावं जावं पाय बाणर सुरू होत नाही, काम नाही गरज नाही, काय येडापणा करत तो असं. आणि आई बाजू देखाते पोरगींकडे जा. पोरगीनं जर कदा जवळ ऐकत असेल तर म्हाताऱ्या हे धरल्या काय सांगते, माय जवळ ते देव भेटी घ्या होईन म्हणा. मन संगुणात सबत सुद्धा वलांडत नाही. म्हणजे तो अंडेर ऐकते जवळ देव, आणि सुनबाईनं जर पोरगा ऐकत असेल ते नालायक बायकोनं ऐकायला लाग गया मराल टाईमवर चेअर. सखूबाईच्या सासूने सांगितलं, सकू कधीची आवाज द्यायली कुठं गेलतीस ग. सखूबाईने सांगितलं, आत्याबाई खरं सांगू का, तुम्ही आवाज देत होते मी ऐकत होती, पण मी हरिपाठाला बसले होती. मी वारकऱ्याची पोरगी, मी स्वतःही वारकरी आहे. हरिपाठ करत असताना कोणी कोणाशी बोलायचं नाही, मी मंदिरात बसून हरिपाठ करत होती आत्याबाई, म्हणून तुम्हाला आवाज दिला नाही म्हणले मी. आता मला सांगा, खरी सकू तर वारीला गेली ना, खरी सकू कुठे हो बाबा, वारीला गेली. पण इथं सकू होती का मग ती. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्यासाठी बदनाम होत असेल तर त्याची बदनामी मला अजिबात सहन होणार नाही. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात येऊन उभा राहिला सखूबाईच्या घरी. सखूबाई वारीत चालत्या, पण जगाचा मालक विटेवरचा मालक इथं काम धंदा करतोय, धुणं भांडी करतोय. एके दिवशी सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, काम वासना, आणि सखूबाई समजून
माझी पत्नीच आहे असं समजून सखूबाईचा पती देवाच्या जवळ गेला. महाराज आता बोलेल तर काय बोलेल, सांगेल तर काय सांगेल. सखूबाईच्या रूपात असणारा माझा विटेवरचा मालक सखूबाईच्या नवऱ्याची काम वासना म्हणजे इच्छा सुद्धा पूर्ण करतो. महाराज भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल आणि शुद्ध अंतकरणाने जर तो भगवंताला शरण जात असेल, अशा भक्तांचं काम करायला माझा भगवंत लाजत नाही. अरे भक्ताच्या नवऱ्याची बायको सुद्धा होतो माझा भगवंत. फक्त आपली भक्ती खरी असणं पाहिजे, आपली भक्ती खरी असली पाहिजे तर जमतंय ते. हो अजून सांगेल, प्रभजन करा विठ्ठल विठ्ठल. भिल्ल समाजाची शबरिया मी प्रत्येक ठिकाणी सांगतो अभंग घेतल्याच्या नंतर. भिल्ल समाजाची शबरिया, भिल्ल समाजाची शबरी महाराज पर भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली. लहानचपणात लग्न व्हायचे, अगोदर लहानपणी लग्न व्हायचे आणि जवळ दाखलपणे लग्न आहेत ना, तो असं काही जास्त माहीत बी नाही पडे. सरकारने कायदा काढा 18 वर्षांनी पोर आणि 21 वर्षना पोऱ्या, तटपर्यंत बी ठीक होतं. आता 21 वर्षनी पोर आणि 25 वर्षना पोऱ्या. आयुष्य आपला ते 60-70 न राहायचे, अर्धा ते उई घ्या. पहिले एकच घरमा चौथी पिढी दखाल भेटे. का बर 18-20 वर्षना पोऱ्यानं लगीन होई जाय, बाप बन जायला राय. लगेच तो बाप नातू दखिले, नातू नाको 18-20 वर्ष मला लगीन, लगेच पंजोबा. कारण तो 60 वर्षना वस होती, मग तिसरी पिढी ते पुरी होई जाय. आते ते असं उलट होई जायले. आवभावनी बायले दिवस राहतच तिथला मग अर्धा होई जा आणि बाकी नाको या विमल पामल खाणारा तसाच आवरी राहणार कॅन्सर कोण शर्मा. हा बापनीच पोऱ्याला दख नाही असा सुद्धा किस्सा शेतच. न कळत भगवंतानं संकटात आणलं असेल तो भाग वेगळा. पण काय माही खावामान, काय माही पिवामान मर राहणार. हो आणि तरुण भाऊसले आपला संदेश आहे, आठे ना पोरे चांगला दिखी राहणार, कीर्तन नियोजन करणार म्हणजे गाव चांगले. पण जर 1-2% बी होती ना असं दारू गांजात काय पेणारा पोणारा पायपडी सांगत भाऊन बंद कर द्या रे. कारण कोणत्याच भावाला वाटत नाही माझ्या बहिणीला एखादा दारू पिणारा पोराला द्यायला पाहिजे असं एखादा भाऊले वाटस का. दारुड्याला मन बहीण दिसू असं एखादा भाऊले वाटस का, नाही ना. मग तुमनी बहीण दारुडाला देणी नाही शे आणि तुम्ही दुसरा पोर करायला जाता, तुमले लाजाने वाटते काय बेवडा असो. विठ्ठल विठ्ठल. लहानपणी लग्न झालेलं पर तेव्हाची पद्धत त्या आदिवासी लोकांची बकरांची दावण बांधलेली. शबरीनं बापाला विचारलं शबर राजाला, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले. म्हणले बेटा तो लग्न करायचं ना, त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे बकर बांधून ठेवले आहेत. शबरीला वाटलं जर एवढे बकर मरत असतील तर मला लग्नच करायचं नाही. कोणले वाट नाही शबरी जातनी कोण होती, भिल्ल समाजाची शबरी. आखो ऐका, जातपात सगळे आपले काही घेणं देणं नाही. मी जातले अजिबात व्हॅल्यू देत नाही. तुम्ही कितला मोठी जात नाहीतच, पण तुम्ही नेममा कितला येतच ते महत्व नाही. मज या जातीचे मज भेटो कोणी, गड्यात माड असेल त्याच्यापेक्षा मोठा कोणले म्हणत नाही मी. जातीनं जर ब्राह्मण असेल, मला संतांची शिकवण आहे, जातीनं ब्राह्मण असेल आणि तो जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराई शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची रांड प्रसवली, तुकोबाराई सांगतात, रव्या नाही. तुकोबाराई शिवी देतात. तशा जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर हा, नाहीतर ब्राह्मण जर नियमात असेल तर त्यांना भूदेव म्हणलं जातं, भूतलावरचे देव मानले जातात. पण ते जर चुकीचे असतील तर तुकोबाराई शिवी घालतात. हो म्हणून नियमाला महत्व आहे महाराज. तुमच्या गड्यात माड असेल तुम्ही चांगला, आणि जर समजा तुम्ही खूप मोठी जात नाहीतच, मला जातनं उल्लेख करणार नाही, खूप मोठी जात नाहीतच, आणि जर बायको संध्याकाळ दाख मारा असू माय हो कितली पिईन काय पिईन काय म्हणणं आहे मग. हा जर तुनामुळे तुना बायको पोरेले टेन्शन होईल भाऊ पिईन आखो गरमा डोकंला आमले जेव बी देणार नाही भाऊ, मग काय मोठी जात ना याला कोणती जात ना म्हणशात तुम्ही, काय काम ना नाही. जातले काय नावले जात तुम्ही वर्तणूक ठरावच तुम्ही खरंच कोणती जात नाहीत आणि कितली बारी जात नाहीत. हा एवढं ध्यान मा ठेवा. जातीला अजिबात किंमत नाही. भिल्ल समाजाची शबरी, पण तिला वाट नाही इथला जनावरे मरतच होते मला लगीनच करणं नाही म्हणे. हाय कोणले संबंध बहिणी पण शबरीले, शबरी जातनी कोण होती, जातनी भिल्ल समाजनी शबरीला संबंध नाही. शबरी मायले आणि तुम्ही मोठ्याला जातना म्हणणारा. जातनी बिल्लीनले समज नाही, भिल्ल समाजनी शबरीले मटन मा जाका होनी
आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगतो मालकाने टेसा मग काड्या टाकायचं ठेसाचा वाद देत नाही चालेल मर जाय रे वो गोरा पांढरा तू फाशी लिहिल मर जा रे चांगला चांगला उपडी घ्या तर कोरोना मग कितला वायबार धंदा आहे हा जातनी भिल्ल समाजनी शबरील समजणं जनावर मरायला नको आणि तुम्ही स्वतःला मोठी जात ना म्हणतच काळ्या टाकाच वाईट असं वाद देत नाही मोठं कोणले म्हणू अजून बी प्रश्न आहे विठल विठल